लक्ष्मण माने सरांनी आदरणीय पवार साहेबांची भेट घेतली आणि पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करायचा निर्णय त्यांनी घेतला आणि म्हणून आज त्यांचं आपल्या सर्वांच्या साक्षीने तुम्हा सर्वांचं आणि त्यांचं मी राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष या नात्यानं स्वागत करतो। आपल्या स्वगृहात आपण परत येतोय असं जरी म्हटलं तरी प्रवास करून आल्यावर बरेच नवे साथीदार देखील त्यांनी जोडलेले आहेत। त्यातले काही साथीदार कदाचित पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत असतील, त्यामुळे सर्वांचंच मनपूर्वक स्वागत। गेल्या अनेक वर्ष, गेल्या 30-40 वर्ष लक्ष्मण माने सर भटक्या विमुक्त जाती जमातीतील वंचितांच्यासाठी सतत प्रयत्न करत राहिले आणि एवढा प्रयत्न करत असताना त्यांनी महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी फार चांगलं काम करून अनेक वंचित घरांना आधार देण्याचं काम, नव्या पिढीला दिशा देण्याचं काम, सक्षम करणं आपल्या समाजाला, हे कायम त्यांनी अनुसरलं। खांद्यावर एक झोळी टाकायची आणि महाराष्ट्रभर प्रवास करायचं आणि आपल्या वेगळ्या वाड्या वस्त्या तांड्यापर्यंत पोचायचं आणि तिथल्या लोकांना आधार देण्याचं काम, हे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत गेले 30-40 वर्ष लक्ष्मण माने सर करतायत। पवार साहेब हे महाराष्ट्रात नेहमीच रंजल्या गांजलेल्या सामान्य आणि अतिशय खडतर जीवन जगणाऱ्या महाराष्ट्रातल्या वंचितांना आपलेसं करणारं नेतृत्व आहे। महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांनी आत्तापर्यंत घेतलेले निर्णय, यातले जवळपास 80-90% निर्णय पवार साहेबांचे या राज्यातले जे नाहिरे जो वर्ग आहे त्या नाहिरे वर्गाला न्याय देण्यासाठी घेतलेले आहेत। महिलांचं आरक्षण असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायचं मराठवाड्याला त्यांची घेतलेली मोठा निर्णय असेल, असे अनेक निर्णय आहेत की ज्याच्यातून आपल्या समाजाला शिक्षणाची दारं उघडी झाली, राहण्यासाठी घरदार आणि बाकीच्या व्यवस्था निर्माण करणाऱ्या योजना महाराष्ट्रात पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आज सक्षमपणाने चालत आहेत। तरी देखील असा वर्ग मोठा आहे की ज्याला न्याय अजून मिळण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून लक्ष्मण मानेंचं कार्य, तुम्हा सर्वांची संघटना ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फार महत्त्वाची आहे। नेहमी सत्तेचंच राजकारण होतं असं नाही, तर समाजाच्या पददलितांना न्याय मिळवून देण्याचं देखील राजकारण प्रसंगी संघर्ष करून करावं लागतं आणि तो संघर्ष आज विरोधात आपण बसलोय म्हणून संघर्ष करावा लागतो। सत्तेत ज्यावेळी जाऊ त्यावेळी आपल्या सर्व वंचित वर्गांना न्याय देण्याची भूमिका राष्ट्रवादीची असली पाहिजे। आपल्याला महत्त्वाचं सांगितलं पाहिजे की मागचं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करताना पवार साहेबांनी 2 खाती आग्रहानं मागून घेतली। एक अल्पसंख्याक समाजाचं खातं आणि दुसरं सामाजिक न्याय विभागाचं खातं आणि धनंजय मुंडे आणि नवाब मलिक हे दोन्ही मंत्री त्या खात्यात काम करत होते। अनेक चांगली कामं, नव्या योजना, मुंबईमध्ये आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक करण्याचा हिंदू मिलच्या जवळचा मोठा प्रयत्न, आज त्याला जवळपास स्वरूप निर्माण झाले। हे धनंजय मुंडे सामाजिक न्याय मंत्री असताना गेल्या 2-2.5 वर्षात आपण निर्माण केलेलं आहे। त्यामुळे मी आपल्याला असे अगणित उदाहरण देऊ शकतो की या राज्यातल्या सर्व शोषित वर्गाला न्याय देण्याचं काम पवार साहेबांनी सतत केलं। आज तुम्ही याच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करताय। मी 2003 साली महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला, त्यावेळी अर्थसंकल्पामध्ये त्यावेळी काय घ्यायचं, अर्थसंकल्प तयार करायचं काम चालू होतं। त्यावेळी मी मंत्रालयात जाताना मंत्रालयाच्या समोर ते मंत्र्यांचे बंगले आहेत
त्याच्यासमोर महात्मा गांधींचा पुतळा आहे. त्या महात्मा गांधीच्या पुतळ्याच्या तिथून चालत लक्ष्मणराव माने सर झोळी घालून चाललेले होते. मी गाडी थांबवली, गाडीत घेतलं. कुठं फिरताय म्हटलं. या म्हटलं, आपल्याला जरा जोरात काहीतरी केलं पाहिजे. आणि तिथून मंत्रालयापर्यंत पोचेपर्यंत मी त्यांना म्हटलं की मी अर्थसंकल्प करतोय, तुम्ही म्हणाल त्या वर्गाला काय पाहिजे ते सांगा, मी देऊ शकतो. त्यांना वर घेऊन गेलो. त्यांनी जे शब्द लिहिले, पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्पामध्ये जवळपास 33 वेगळ्या जातींचा उल्लेख, ज्या आपल्या भटक्या विमुक्त जाती जमातीत माकडवाल्यांपासून सगळ्यांचे इतके जातींचा उल्लेख मी केला. आणि त्यांच्यासाठी एक विशेष योजना त्यावेळी 2003 साली केली. महाराष्ट्रामध्ये तो सामाजिक न्यायाचा अर्थसंकल्प म्हणून त्याच्यानंतरही कुणी असा मांडला नाही, त्याच्या आधी मांडला नाही. आज जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परदेशी जाण्यासाठी सगळ्यात मोठी मदत आणि पुढाकार कुणी घेतला असेल तर शाहू महाराजांनी घेतला. छत्रपती शाहू महाराजांनी आंबेडकर साहेबांना परदेशी जाण्यासाठी, त्यांच्या जाण्या येण्याची, शिक्षणाच्या व्यवस्थेसाठी त्यांना मदत त्यावेळी केली. त्यानंतर भारतवर्षामध्ये या देशातल्या मागासवर्गीय दुर्लक्षित समाजातल्या कुणाला परदेशात पाठवून त्याला मदत करण्याचं कुठल्याही राज्यकर्त्यांनी निर्णय घेतला नव्हता. त्यावेळी त्या बजेटमध्ये आम्ही जाहीर केलेलं होतं की महाराष्ट्रातले उत्तम शिकलेले, मला वाटतं त्यावेळी 30 का 50 मुलं निवडून त्यांचा जगात कुठल्याही विद्यापीठात जातील त्या विद्यापीठात जाण्या येण्याचा, तिथं राहण्याचा, शिक्षणाचा सगळा खर्च करायचा. ही योजना 2003 साली महाराष्ट्रात मी अर्थसंकल्पात आणली. त्यावेळी देखील लक्ष्मण माने आणि आम्ही बसून तो अर्थसंकल्प तयार केलेला होता. आणि तेव्हापासून आजपर्यंत, आज ती संख्या 300 पर्यंत गेलेली आहे. त्यामुळे इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात सामाजिक न्यायाचा अर्थसंकल्प म्हणून आज सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही तो अर्थसंकल्प, ते मुख्यमंत्री असताना मांडला. त्यांचंही फार मोठं प्रोत्साहन त्या अर्थसंकल्प मांडण्यासाठी होतं. त्यामुळं 2004च्या निवडणुकांमध्ये फार मोठ्या मताने पुन्हा आमचं सरकार आलं. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सगळ्याच जागा वाढल्या. 72 जागा का काहीतरी होत्या त्यावेळी, 71 जागा होत्या. त्याचं मूळ आहे ते वंचितांच्या पर्यंत आम्ही पोचलो याचं. आणि म्हणून आज तुमच्या सर्वांच्यासाठी स्वागत करण्यासाठी अजित पवार देखील येणार होते, पण राष्ट्रपती पदाची निवडणूक चालू आहे, कोणीतरी एकानं मतदान होईपर्यंत थांबलं पाहिजे म्हणून दादा म्हटले तुम्ही जावा आणि प्रवेश करा. त्यामुळं आम्हाला विशेष आनंद यासाठी आहे की लक्ष्मण माने साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक वाडी वस्तीवर राष्ट्रवादी काँग्रेस पोचेल. राष्ट्रवादी काँग्रेसची सेवा त्या वाडी वस्तीला पोचू. तिथल्या सामान्य माणसांचे प्रश्न, समस्या आपण सरकारसमोर मांडू. ते प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. त्यांचा विश्वास आणि आशीर्वाद जर प्राप्त झाला तर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला गतवैभवाचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही, हीच आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे. आणि म्हणून नेहमी आपण RSSचं नाव घेतो. RSS अशी आहे, तशी आहे, तशी आपणही माणसंच आहे, ती माणसंच आहे. आपण काम केलं, वाडी वस्तीपर्यंत पोचलो, शेवटच्या माणसापर्यंत जाऊन त्याला घराच्या बाहेर काढून आपल्या पक्षाबद्दल विश्वास निर्माण केला, आपला पक्षही मोठा होऊ शकतो. करणाऱ्याचंच या जगात काम होतं. जो कामच करणार नाही त्याचं कधीच काम होत नाही. त्यामुळे आपण लोकांच्या पर्यंत पोचू. आणि मला विशेष पक्षाचा अध्यक्ष या नात्याने आनंद आहे या सर्व घटकांपर्यंत जाण्यासाठी एक नव्या उत्साहानं लक्ष्मण माने आणि तुम्ही सर्वजण पक्षात काम करायला लागलेला आहात. लक्ष्मण माने साहेब, तुम्हाला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात ज्यांचं निष्कलंक चारित्र्य आहे, लोकभावना चांगली आहे, ज्यांच्या निवडीनं कुणाचं पक्षात आमच्या ऑब्जेक्शन येणार नाही,
अशी 2, 4, 5 नावं सांगा, ती गर्जे साहेबांच्याकडे द्या. त्यांना महाराष्ट्रात पक्षात वेगळ्या जबाबदाऱ्या द्यायचं काम करू. मग कुणी विदर्भात काम करेल, कुणी मराठवाड्यात करेल, कुणी खानदेशात काम करेल, कुणी पश्चिम महाराष्ट्रात करेल, कोकणात काही काम करायचं असेल तर करू. अशी रचना करून तुम्हा सर्वांना राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवाहात घेण्याचं काम आम्ही सर्वजण करू. तुम्ही सर्वजण आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज आलेला आहात. हा पक्ष हा शरद पवार साहेबांचं कुटुंब आहे. त्यामुळे कधी कोणी दुर्लक्ष केलं, कोणी तुम्हाला भेटलं नाही तर लगेच चिडायचं नाही, लगेच पत्रक काढायचं नाही, लगेच आवाज बाहेर काढायचा नाही. काय असेल ते मला सांगायचं. बाहेर बोलायला जे आहे ते योजनेबद्दल, समस्याबद्दल बोलू. पक्षाच्या अंतर्गत तुमच्याकडे कोणी दुर्लक्ष केलं तर मला सांगा. मी पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं तुम्हाला जबाबदार आहे. गर्जे साहेबांना जरी सांगितलं तरी ते माझ्या कानात घालतात. इथं बाळासाहेब पाटील सातारा जिल्ह्यातले आहेत. ते आज पालकमंत्री नसले तरी पालकत्व त्यांच्याकडेच आहे. मराठवाड्यात आमचे टोपे साहेब आहेत, मेहबूब शेख आहे, आमचा सूरज चव्हाणी मराठवाड्यातलंच आहे. त्यामुळं तुम्हा सगळ्यांना आपले सगळे पक्षातले कार्यकर्ते हे आपुलकीनं वागवतील असा विश्वास मी या निमित्तानं देतो. तुम्हा सर्वांचं पुन्हा शरद पवार साहेबांच्या वतीनं राष्ट्रवादीचा अध्यक्ष महाराष्ट्राचा या नात्यानं मी स्वागत करतो. पाटील साहेब आज मुख्यमंत्री यांना भेटले आहे. ज्या काही निधी स्थगित करण्यात आले ते तत्कालीन महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये अतिवृष्टीमुळं पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी, विरोधी पक्ष नेते आणि आमचे प्रमुख नेते भेटले आणि त्यांना आग्रहानं विनंती केलेली आहे, मागणी केलेली आहे. या पूर परिस्थितीत ताबडतोब मदत कार्य सुरू व्हावं. अनेक ठिकाणी मदत कार्य अजून पोचलेलं नाही. फार मोठ्या प्रमाणात शेतकरी संकटात आलेला आहे आणि विशेषतः ज्या ठिकाणी जिरायत शेतकरी होता, सोयाबीन होतं, त्या ठिकाणी 50,000 रुपयापर्यंत ताबडतोबीनं नुकसान भरपाई पोचवणं. ज्या ठिकाणी बागायत शेतकरी होता तिथं ताबडतोबीनं प्रथम दर्शी तात्काळ मदत म्हणून 1,00,000 रुपये त्यांना मदत करणं. आणि ज्या ठिकाणी आता एसटीचा अपघात झालेला आहे आणि मृत्युमुखी आज काही लोक दुर्दैवाने गेलेली आहेत अमळनेरच्या बसला अपघात होऊन, त्याच पद्धतीनं पुरात देखील फार मोठ्या प्रमाणात मृत्यू झालेले आहेत. त्यामुळे त्यांना देखील 10,00,000 रुपये मदत ही तात्काळ राज्य सरकारकडून देण्यात यावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना आम्ही केलेली आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात विजेची दरवाढ झालेली आहे. 20% दरवाढ झालेली आहे आणि ती दरवाढ ही सामान्य माणसाला न परवडणारी आहे. एका बाजूने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केल्याचा 2 आणि 3 आणि 5 रुपयाचा जो दिलासा महाराष्ट्रातल्या जनतेला सरकार सत्तेवर आल्यावर दाखवण्याचा प्रयत्न केला, तो ग्राहकांच्याकडून असा 20% दरवाढ करून तो दिलासा काढून घेण्याचं काम, हिरावून घेण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात राज्य सरकारने केलेलं आहे. आणि त्यामुळं या सर्व गोष्टींचा मागणी आम्ही दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे केली. त्याचवेळी महाराष्ट्रात मागच्या अर्थसंकल्पातले काही कामं आणि आता नव्यानं काही कामं जी धरण्यात आलेली आहेत त्यांना जी स्थगिती दिलेली आहे ती स्थगितीही उठवावी त्यांनी. आणि महाराष्ट्राचा विकास हा ज्या पद्धतीनं शेवटी सरकार येतात आणि जातात, पण अशा स्थगितीने विलंब होतो, किंमत वाढ होते, शेवटी कामं तर करावीच लागतात. तर त्यासाठी असणारे अडथळे देखील या नव्या सरकारने दूर करावेत अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. सर, सुरेश धस यांनी आरोप केला आहे की आपण मराठवाड्यामध्ये खोटी निविदा काढून मराठवाड्याची फसवणूक केली आहे, मोठ्या पैसे लागण्याचा
पैसे मोठ्या प्रमाणात निविदा खोटे काढून पैसे लाटल्याचा त्यांनी आरोप केला आहे की पैसे लाटले कमवल्याच्या माध्यमातून. ठीक आहे, सुरेश दस काय आहे ते महाराष्ट्राला माहिती आहे, त्याच्याबद्दल जास्त बोलण्याची काही आवश्यकता नाही. काही खोटे आम्ही कधी काम करत नाही. रीतसर ज्या निर्णय झालेले आहेत त्याप्रमाणे मराठवाड्यातल्या आष्टी पाटोदा या भागात पाणी कृष्णेचं पोचवण्यासाठी जी योजना होती त्या योजनेचा निविदा निघालेल्या आहेत, त्या रीतसर निघालेल्या आहेत. त्या काढा म्हणून मी सांगितलेलं नाही किंवा काढू नये म्हणून सांगण्याचा प्रश्न उद्भवत नाही. ती प्रोसिजर आहे, ती प्रोसिजर झालेली आहे. आणि आता त्या भागाला जर राज्य सरकारला पाणी द्यायचं नसेल, तिथल्या भागाला वंचित ठेवायचं असेल तर त्या दृष्टीने त्या सरकारने त्यांचा निर्णय घ्यायचा आहे. शेवटी मराठवाड्याला पाणी देण्याच्या योजना आमच्या महाविकास आघाडीने मोठ्या प्रमाणात घेतलेल्या आहेत हातात. त्यातली ती एक योजना आहे. आता मराठवाड्याला पाण्यापासून वंचित ठेवण्याचं काम जर कोणी करत असेल तर त्याला नव्या सरकारला मला खात्री आहे की नवं सरकार असं करणार नाही. पण केलंच तर मग लोकांनाही कळेल काय चाललंय ते. तक्रार दाखल झाली आहे आणि पोलीस योग्य ती कारवाई करतील अशी आमची अपेक्षा आहे. अशा पद्धतीनं एखाद्या धर्माच्या भावना दुखावणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही. काल मुख्यमंत्र्यांच्या एका कार्यक्रमात दोन व्यक्तींच्या प्रतिमा या पडल्या, गर्दी झाली होती मोठ्या प्रमाणात स्टेजवर. कसं पाहता याकडे, ज्यांना अर्ध्या तासांपूर्वीच आपण हार आणि उच्चगावून आपण दरदरीत आपण त्यांना आपण करतो आणि दुसऱ्याच क्षणी आपण त्यांना दुर्लक्ष करतो, कसं पाहता? असं आहे की मी ते बघितलं, व्यासपीठावर ते प्रतिमा ठेवण्यात आलेल्या होत्या आणि एवढी गर्दी झाली की त्या प्रतिमांकडे दुर्लक्ष झालं. त्यांचा राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा या खाली पडलेल्या दिसल्या आणि गर्दी एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली की धक्का लागून त्या पडल्या. त्यामुळं ते पाहणाऱ्या सगळ्यांनाच त्याच्याबद्दल नाराजी लोकांच्यात पसरली आहे की हे काही झालं हे योग्य नाही. त्यामुळं ते टी व्हीवर दिसलं, ते चित्र बघितलं तर राष्ट्रपुरुषांच्या या प्रतिमा धक्का लागून पडल्या, हे काही योग्य झालं असं मला वाटत नाही. सर, या प्रकरणामध्ये एक गोष्ट दिसली की जी नीती स्थगिती दिली आहे हे फक्त काँग्रेस आणि खास करून राष्ट्रवादीच्या आमदारांची नियुक्तीवर स्थगित दिली आहे, जे जुने काम होते. परंतु शिवसेनेच्या नेते आमदारांची या ठिकाणी कुठल्या प्रकारे निधीला स्थगिती देण्यात आली नाही. मला माहीत नाही कशाला त्यांनी स्थगिती दिली आणि कशाला चालू ठेवलेलं आहे. ज्याला स्थगिती चालू कामांना किंवा जी कामं धरून ज्यांची कामं सुरू झालेली आहेत त्यांना अशी स्थगिती देणं हे तात्पुरत्या स्वरूपात असतं. थोड्या दिवसानं ती कामं करावीच लागतात. सुप्रीम कोर्टामध्ये भारताचे सरन्यायाधीशांनी 3 सदस्यांच्या बेंचच्या समोर हे प्रकरण ताबडतोबीनं घेतलं, याचं आम्हाला समाधान आहे. मला खात्री आहे की डिस्क्वालिफिकेशन झालेलं आहे अशीच कृती या सर्व आमदारांच्याकडून झालेली आहे आणि विधानसभेच्या कामकाजात ते रेकॉर्डवर देखील आलेलं आहे. त्यामुळं मला खात्री आहे की सुप्रीम कोर्टात योग्य तो निकाल लागेल आणि शिवसेनाच्या पक्षाने दिलेला आदेश झुगारून त्यांनी मतदान केलं त्याविषयी मला खात्री आहे की लवकर निर्णय लागेल. आमची अपेक्षा आहे की शेवटी कायदा कशासाठी, असे पक्षांतर थांबवण्यासाठी आहे. मग असं पक्षांतर ढळढळीत झालेलं जर असेल, पक्षाच्या आदेशाचं उल्लंघन झालं असेल तर त्याचा ताबडतोबीने सुप्रीम कोर्टाने हिअरिंग घेऊन त्याच्यावर निकाल देणं अपेक्षित होतं. ते घडेल असं दिसतंय. शेवटी अलीकडच्या काही कालावधीत लोकांच्या अपेक्षा अशा आहेत की अशा पद्धतीनं कायदा
नियम, पक्षांतरबंदीचे कायदे पायदळी तुडवून जी सरकार आणण्याची प्रयत्न जी लोक करतात त्यांच्यावर कडक कारवाई जर व्हावी अशी अपेक्षा असेल तर न्यायाधीशांनी तात्काळ निर्णय घेतला पाहिजे. मला खात्री आहे की रामण्णा हे अत्यंत स्ट्रेट फॉरवर्ड न्यायाधीश आहेत. त्यामुळे ते रिटायर होणार आहेत 26 ऑगस्टला. अपेक्षा ही आहे की ते रिटायर होण्याच्या आधी निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. सर, अरुणाचल प्रदेशमध्ये असं प्रकरण झालं होतं आणि त्या प्रकरणामध्ये राज्यपालांचीही कोर्टाने हकालपट्टी केली होती. या प्रकरणामध्ये जर निलंबनाची कारवाई शिवसेनेच्या आमदारांवर झाली तर राज्यपालांची हकालपट्टीची आपण मागणी करणार आहात? त्या प्रकरणात राज्यपालांची हकालपट्टी नाही झालेली. राज्यपालांनी घेतलेले जे निर्णय आहेत ते कसे चुकीचे आहेत हे त्या 5 जजच्या बेंचने निर्णय घोषित केलेलं होतं. त्यामुळं मग पुन्हा जुना मुख्यमंत्री आणून बसवण्याची पाळी आली. मला माहीत नाही, त्यांना काढलं नंतर ते राष्ट्रपती तो काढायचा अधिकार राष्ट्रपतींचा आहे. त्यावेळी प्रणव मुखर्जींसारखे राष्ट्रपती असल्यामुळं त्यांनी त्यावेळी त्या राज्यपालांना काढलं. आता सध्याच्या राष्ट्रपतींच्याकडून तशी अपेक्षा करणं थोडंसं जरा जादाच अपेक्षा ठेवल्यासारखं होईल. कशाची? असं आहे की कोर्टाचा निर्णय लागल्यावर त्यावर बोलणं उचित आहे. आधीच असं होईल तसं होईल आणि मग असं करू असं बोलणं हे बरोबर नाही. सरकारचा विस्तार करणं न करणं हा त्यांचा अधिकार आहे. आम्हाला त्यात काही पडायचं नाही. मला सगळ्यात मोठी समस्या ही वाटते आहे की महाराष्ट्राला अतिवृष्टीने, पुराने, नैसर्गिक संकटाने वेढलेलं असताना मंत्रिमंडळाची संख्या मर्यादित असल्यामुळं फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातली जनता अडचणीत आहे, संकटात आहे. शेतकरी फार मोठ्या प्रमाणात नुकसानीला तोंड देतोय. फार मोठ्या अतिवृष्टीला आणि पूरहानीमुळं गडचिरोली जिल्हा आहे, नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टी आहे, कोणता जिल्हा नाही अशी परिस्थिती आहे. आणि त्यावेळी सरकारच अस्तित्वात नाही अशी परिस्थिती आहे. शेवटी मंत्रिमंडळाचा विस्तार करा न करा, पण ह्या अत्यंत संकटाच्या वेळी सरकार जागेवर पाहिजे होतं, ते मला दिसत नाही. राष्ट्रपती पदाची निवडणूक आज पार पडते. किमान उद्या परवा 2 दिवसात ताबडतोब उरलेल्या मंत्र्यांना शपथविधी देऊन कामाला लावावं अशी आमची मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी आहे. सर, हिंदी में जो 20 जुलाई को हियरिंग होने वाला है उसका एक अर्जेंसी सामने आता है, क्योंकि अगर ऐसा कोई फैसला आता है कि डिस्क्वालिफिकेशन को अपलोड किया जाए तो सिर्फ महाराष्ट्र के लिए नहीं, ये प्रेसिडेंट बन जाएगा फ्यूचर के लिए. तो इसमें आपकी क्या राय है कि क्या जल्दी हो जाना चाहिए था, या अभी आप कितने समय में ये फैसला अपेक्षित करते हैं? प्रेसिडेंस तो पहले अरुणाचल के केस में हुआ है, ये कोई नई बात नहीं है. ऐसे जब फ्लोर क्रॉस करते हैं तो डिस्क्वालिफिकेशन की प्रोसीजर से मुझे लगता है कि ये जो 39 विधायक है उनको तो जाना ही पड़ेगा. अब सवाल ये है कि जल्द से जल्द इसका निर्णय हो. ऐसे भी हो चुका है पहले कि काफ़ी साल केस चल रही है, निर्णय कुछ नहीं आया. तो इसका मतलब ये है कि न्याय व्यवस्था ये जो क्रॉस वोटिंग बेकायदेशीर जो काम हुआ है उसको सपोर्ट कर रही है इनडायरेक्टली. हमारे स्कूल में एक टेक्स्ट बुक में एक ये था चैप्टर साइलेंट लाइफ, वैसे इसको भी उधर नज़रअंदाज करके टाइम पास करने की कोशिश की तो 2-2.5 साल कभी भी पूरे हो सकते. लेकिन हमें विश्वास है कि रामन्ना जी जो चीफ जस्टिस ऑफ इंडिया है उन्होंने ये जान के 20 तारीख को सबको डेट दी है और 3 जन का बेंच ये सुनवाई करेगी. हमें पूरा यकीन है, विश्वास है कि रामन्ना जी 26 अगस्त को रिटायर होने वाले, ऐसा मैंने सुना.
शायद गलत भी हो सकता है मेरा ये इन्फॉर्मेशन, लेकिन मुझे बताया गया। हम कम से कम ये अपेक्षा करते हैं कि रमन्ना जी रिटायर होने के पहले इसका निर्णय हो और इस महाराष्ट्र में जो वोटिंग विधानसभा के अध्यक्ष के लिए और विश्वासदर्शक ठहराव के लिए जिन लोगों ने विप के खिलाफ वोटिंग किया है, उन सारे लोगों ने हमारे जो डिस्क्वालिफिकेशन की जो प्रोसेस है उसको उन्होंने निर्णयात्मक घोषित करे। और हम समझते हैं कि विधानसभा के अध्यक्ष जो है उनके सामने अभी अध्यक्ष तो उनके ही चुन के आए हैं और वो आए हैं उनको चुन के, वो भी इन लोगों का सपोर्ट लेके आए हैं। तो ये केस उनके सामने चलाने से कोई मतलब नहीं है, ये केस भी सुप्रीम कोर्ट में ही होनी चाहिए और इसीलिए सुप्रीम कोर्ट में रमन्ना साहब अगर इसके ऊपर विचार करेंगे तो मुझे लगता है कि वहीं इसका निर्णय हो सकता है। सर, दूसरी सवाल, आज राष्ट्रपति का चुनाव है, उपराष्ट्रपति का भी चुनाव होने वाला है। ऐसे दावा किया गया है कि 200 लोग महाराष्ट्र से एमएलए जो है वो द्रौपदी मुर्मू जी के लिए वोट करेंगे। तो अगर ये सच होता है, इसका ये भी मतलब निकलता है कि शायद और लोग जो पार्टी का स्टैंड है, क्योंकि यहाँ पे विप नहीं है, वो दूसरे साइड के लिए वोट कर सकते हैं। क्या आपको लगता है ये हो सकता है 200 अगर एमएलए वोट करे और आगे चलकर जो उपराष्ट्रपति का चुनाव है जिसमें शिवसेना का ऑपोजिशन कैंडिडेट के साथ है, उसमें क्या क्रॉस वोटिंग हो सकता है? अब क्या है, आज वोटिंग चालू है। जब वोटिंग चालू है तब इसके ऊपर बयानबाजी करना ठीक नहीं है। हमें पूरा यकीन है कि कांग्रेस और राष्ट्रवादी के और हमारे जो महाविकास आघाड़ी में जो बचे हुए सारे समाजवादी पार्टी हो या अन्य दल है, वो सारे लोगों का सपोर्ट यशवंत सिन्हा जी को रहेगा और इसीलिए वो 200 तक जाने की कोई संभावना नहीं है। फिर भी वो क्लेम करते हैं क्योंकि वो प्रचार का माहौल तैयार करने का तरीका होता है, तो ठीक है। लेकिन जब आप वोट गिनेंगे तब आपको समझ में आएगा 140-150 के ऊपर उनको वोट नहीं गिरेंगे। उपराष्ट्रपति चुनाव में शिवसेना का भूमिका है ये है कि वो मार्गरेट आल्वा जी के साथ वोट करेंगे। क्या आपको लगता है उसमें भी जो नंबर्स है? हाँ, हो सकता है क्योंकि उनके पार्टी में हलचल है। मैं नहीं है ऐसा नहीं कहूँगा, पेपर में जो आप मीडिया में बताते हैं उसके मुताबिक। लेकिन शिवसेना के सारे एमपीज जो है वो पूरी विश्वास के साथ उद्धव जी के साथ अभी भी है और इसीलिए ज़्यादा कुछ क्रॉस वोटिंग की संभावना मुझे नहीं दिखाई दे रही। तर एकीकडे ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना राष्ट्रवादीचे जे गुजरातमधले आमदार आहेत त्यांना क्रॉस वोटिंग केले असं त्यांना स्वतः दावा केलेला आहे। अशाच पद्धतीनं ओडिशामध्ये काँग्रेसच्या एका आमदारांना देखील क्रॉस वोटिंग केल्याची माहिती मिळते। याकडे तुम्ही कसं बघता? असं आहे की याच्यात कुठल्याही पक्षाचा व्हीप नसतो। व्हीप असला तर असं क्रॉस वोटिंग करता येतं, व्हीप नाही आहे आणि सगळ्यांना सद्सद्विवेक बुद्धीने मतदान करण्याचा ही संधी असते। त्यामुळे काही इकडं तिकडं होऊ शकतं। काही आदिवासी मुर्मू जी आहेत त्याच्यामुळं त्या पद्धतीनेही काही शेवटी मतदान करताना वेगळी कारणं असू शकतात। त्यामुळे 2-4 मतं इकडं तिकडं होणं हे काय फार धक्कादायक आहे असं मला वाटत नाही, पण त्याचा अर्थ टोटल क्रॉस वोटिंग होईल हे नाही। एखाद दुसरं मत आता गुजरातमध्ये एक मत गेलं, ओरिसामध्ये एक मत गेलं, या अशा छोट्या गोष्टी काही ठिकाणी झाल्या असतील तर मला ज्ञात नाही आहेत, पण महाराष्ट्रात तसं होण्याची शक्यता नाही आहे। ये बहुत गंभीर घटना है और उनको उनकी जो प्राइवेसी है या उनके जो कम्युनिटी के फीलिंग हर्ट जो हो रहे हैं वो गलत है, वो होना नहीं चाहिए था। और वो जो महिला छात्र है उनको ऐसी ट्रीटमेंट देने की आवश्यकता नहीं थी। अब उनके भावनाओं का भी सम्मान रखने की आवश्यकता है, ऐसे मुझे लगता है। हिंदी में कहना चाहेंगे कि कैबिनेट विस्तार को लेकर एक संशय का माहौल चल रहा है पिछले 3-4 दिनों तक देखने लगा था। आज कल पड़ोसी बात सुनी, अब
अभी भी स्पष्ट नहीं है। कैबिनेट विस्तार में आपके मुताबिक देरी क्यों कर रही है वर्तमान सरकार, और इससे क्या क्या तकलीफें आ रही प्रशासन के स्तर? नहीं, ऐसा है कि कैबिनेट विस्तार 2 जन के सीएम डीसीएम जी है, और आगे के मंत्रियों को वैसे तो इसके पहले ही वो विस्तार होना चाहिए था, क्योंकि अभी पिछले 2-4 दिन में महाराष्ट्र में हर जगह फ्लड सिचुएशन निर्माण हुई है। अतिवृष्टि के कारण बहुत बड़े पैमाने पे किसानों का नुकसान है। हमारे महाराष्ट्र में मेरे ख्याल से 104 जन, ये पूर्व पीड़ित लोगों में से 104 जन की मौत भी हो चुकी है। और इसीलिए हमने आज सीएम डीसीएम को जाके मांग भी की कि एक तो जल्द से जल्द इनको मदद राहत कार्य शुरू होना चाहिए, किसानों को उनके कॉम्पेंसेशन इमीडिएट देने चाहिए, और साथ साथ में ये सारी यंत्रणा लगाने के लिए मंत्रियों की उपस्थिति होनी आवश्यक है। हम समझते थे कि मंत्रिमंडल निर्माण होगा तो ये ऐसी जो संकट की समय पे टीम वर्क होने की आवश्यकता है, लेकिन सरकार ने अभी तक विस्तार नहीं किया। शायद अब कर सकती है, 2-4 दिन में हो सकता है, लेकिन वो अभी सरकार का विस्तार न होने के कारण महाराष्ट्र के किसान और हमारे जो ग्रामीण क्षेत्र है, गढ़चिरौली जैसा क्षेत्र है, नासिक जिले में अलग अलग जगह, बहुत जगह बाढ़ की परिस्थिति निर्माण हुई है, वहाँ राहत कार्य अभी चालू नहीं हुआ है। हम मांग कर चुके हैं सुबह सरकार से, ये जल्द से जल्द ये राहत कार्य चालू होना चाहिए। सर, 2 तरह के कयास लगाए जा रहे हैं। पहला ये कि देरी इसलिए हो रही है क्योंकि सुप्रीम कोर्ट में मामला पेंडिंग है, उसके फैसले पे काफी कुछ निर्भर करता है। दूसरा कयास ये भी लगाया जाता है कि कहीं ना कहीं विभागों के बंटवारे को लेकर अनबन है दोनों ग्रुपों के बीच में, इसलिए नहीं हो पा रहा। आपको क्या लगता है? ये दोनों सच होंगे ऐसा मुझे लगता है। ये दोनों चीज़ें हुई होगी, इसलिए कौन सा विभाग किसके पास, ये भी हो सकता है। और दूसरा, अपने सुप्रीम कोर्ट का निर्णय आने की संभावना है। मुझे नहीं लगता कि 12-13 तारीख को इमीडिएट आएगा, लेकिन 2-4 सीटिंग होके निर्णय आएगा, ऐसी हमें अपेक्षा है।